महाविकास आघाडी आणि मनसेनं काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल. भाजपच्या मूक आंदोलनावरती गुन्हा का दाखल केला नाही, विरोधकांचा सवाल. पंधरा डिसेंबरला झेडपीसाठी मतदान तर 15 जानेवारीला पालिका निवडणुका. निवडणुकांच्या संभाव्य तारखा वळसे पाटलांनी केल्या जाहीर. शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन केला जाणार नाही. शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजेंना थेट इशारा. मतभेद दूर करण्याचं नेत्यांसमोर आता आव्हान. ऑलिम्पिक अध्यक्षपदासाठी 50-50चा पॅटर्न. 2 वर्ष अजित पवार तर 2 वर्ष मुरलीधर मोहोळ होणार अध्यक्ष. शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू. मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय आणि कार पेटवली. कोंढव्यातील गणेश काळे खून प्रकरणातील 3 आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी. हत्येचा बदला घेण्यासाठी खून केल्याचं समोर. पुण्यातल्या बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 3 वर. उपचारादरम्यान अपघातात जखमी झालेल्या तरुणाचाही मृत्यू. दक्षिण आफ्रिकेच्या 2 फलंदाज तंबूत परतल्या. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ठेवलं 299 धावांचं आव्हान. वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय. अर्शदीपची निर्णायक गोलंदाजी. महायुतीमध्ये कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद दाखवून देणार असल्याचं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय. तर शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही असंही ते म्हणाले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर करत कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. 5 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होऊन 30 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटलांनी अंदाज व्यक्त केला असेल निवडणुकांच्या तारखा सांगण्यावरून बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिली. तर निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं ते म्हणाले. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायलंय. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या मुनगंटीवारांनी उघडदार देवा आता उघडदार देवा हे भजन गायल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. जालन्यातील खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावण्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलंय. कल्याण काळेंनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केल्याचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. जालन्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. गायी कत्तलीच्या व्हायरल व्हिडिओवरती खासदार काळेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी काळेंचा निषेध केला. मुंबईत काल मविया आणि मनसेच्या सत्याचा मोर्चा परवानगी नसताना काढणं आयोजकांना भोवलंय. मोर्चाच्या आयोजकांवरती मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. बिहार राज्याच्या निवडणुकीत 30% मतं मिळवून भाजप सत्तेत येईल. बिहारमध्येही मतचोरीचा फटका बसणार असा दावा शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय. भाजपचे उमेदवार 10,000च्या फरकाने निवडून येतील असंही जानकर म्हणाले. पराभव दिसत असल्याने विरोधकांकडून नकारात्मकता पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असं वक्तव्य करत मंत्री दादा भुसेंनी कालच्या मोर्चावरती जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या काळामध्ये धाराशिवसह मराठवाडा दौरा करणार आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सरकारने जाहीर केलेली प्रत्यक्ष मदत मिळाली की नाही याचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे. नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सुजय विखेंनी निलेश लंकेंवरती टीका केली आहे. ज्यांनी रस्त्यासाठी उपोषण केलं त्यावरती मतं मिळवली त्यांनीच याचं योग्य उत्तर द्यायला हवं असं म्हणत विखेंनी लंकेंवरती निशाणा साधलाय.
जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार आहे. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू केलं जाणार आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आता टळणार आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी आमदार केवलराम काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केवलराम काळे चौथ्यांदा संचालक पदाचा कारभार सांभाळणार आहेत. दरम्यान त्यांचं जोरदार अभिनंदन करण्यात येतं. बुलढाण्यातील नगराध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये 4 वेळा असल्याचं समोर आलंय. प्रभाग 2 मध्ये 3 वेळा तर प्रभाग 3 मध्ये 1 वेळा नाव आहे. धुळ्याच्या पळनेर पंचायतीसाठी होऊ घातलेल्या पहिल्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे. दादा भुसेंच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पदाधिकाऱ्यांना यावेळेला मार्गदर्शन करण्यात आलंय. 11 नोव्हेंबरला पालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे गेल्या 3.5 वर्षांपासून रखडलेल्या पालिका निवडणुकीला आता वेग येणार आहे. पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायत यांची निवडणूक पार पडणार आहे. तर 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. जालन्याच्या पारज भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे मका पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. पुण्यातील कोंढवा हत्या प्रकरणात अंधेकर टोळीचा संबंध असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय. या प्रकरणात 9 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर 3 आरोपी अटकेत आहेत. यात 2 अल्पवयीन बालकांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय. नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मोठ्या संख्येने राज्यभरातून स्पर्धकांनी यात सहभाग घेतलाय. दरम्यान लीना बनसोड अचानक भेट घेत स्पर्धकांसोबत रांगेत उभं राहून त्यांनी जेवण घेतलं. बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरात मृत मासे आढळून आलेले आहेत. लोणार सरोवरात मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे जैवविविधता धोक्यात आल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावतीमधील तळेगाव दशासर या ठिकाणी काँग्रेसने रास्तारोको आंदोलन केलंय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर संभाजीनगर महामार्ग अडवत कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महामार्ग वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी शनी शिंगणापूरकडे दर्शनासाठी आकारण्यात येणारं शुल्क बंद करण्याची मागणी केली आहे. सर्वांना समान दर्शनाची संधी द्यावी अन्यथा आंदोलन छेडणार असा इशाराही दिला. खानापूरमधील सासगावात एकादशी निमित्ताने भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. रायगड जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून दिंड्या सासगावामध्ये येत असतात. रुक्मिणी मातेची विधिवत पूजा सुद्धा करण्यात आली. देहूनगरी विठ्ठलमय झाली आहे. पंढरपूरच्या एकादशीप्रमाणेच देहूमध्ये सुद्धा वैष्णवांची अप्रतिम मांदियाळी अनुभवायला मिळाली. सर्वत्र ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष, टाळ मृदुंगांचा निनाद आणि हरिनामाचा गजर दुमदुमतोय. जळगावात कार्तिकी एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. गरताड या ठिकाणी विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या आरतीचा मान गावातील भगवान पाटील आणि संजूबाई पाटील या दाम्पत्याला देण्यात आला आहे. साईबाबांच्या शिर्डीत कार्तिकी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. साई समाधीवरती विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली. रायगडमध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला मंदिर भोवताली कोस प्रदक्षिणा भाविकांचं आकर्षण ठरते. दरम्यान सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शनिवारी संध्याकाळी फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमधील वडवणी या ठिकाणी घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे OSD, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि तात्काळ SIT गठीत करण्याची मागणी केली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये सुमारे 800 कोटींहून अधिकची उलाढाल झाली आहे. बाजार समितीला 21 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त झालं. सचिव नरेंद्र वाढवणे यांनी बाजार समितीच्या वार्षिक सभेत ही माहिती दिली आहे. अहिल्यानगरच्या कोल्हार गोटी मार्गावरती शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात रास्तारोको आंदोलन केलंय. त्यामुळे 1.5 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं.
भंडाराचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जात पाहणी केली आहे। तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री भोयर यांनी प्रशासनाला दिले। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातील पाणीसाठा 100% पोहोचला। यामुळे प्रशासनाने तिलारी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। बुलढाण्याच्या अनेक गावांमध्ये पावसानं कहर केलाय। शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका पावसानं भिजलाय तर सोयाबीन मातीमोल झालाय। शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जळगावच्या बोदवड जामनेर तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला। शेतात पाणी शिरल्यामुळे मका ज्वारीला मोठा फटका बसलाय। अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। पुणे महानगरपालिकेच्या विरोधात नागरिक आक्रमक झालेत। कामं होत नसल्यामुळे थेट मुळामुठा नदी पात्रात उतरत नागरिकांनी आंदोलन केलंय। महापालिकेच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी घोषणाबाजी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। गणेश शेट्टी यांच्या वस्तीवरती बिबट्याने कुत्र्यावरती हल्ला करत त्याची शिकार केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येते। यंदा हा सोहळा 12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पार पडतोय। आळंदी नगर परिषद आणि आळंदी देवस्थानच्या वतीने बैठक घेत यात्रेदरम्यान भाविकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यासंदर्भात चर्चा झाली। कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्ताने गोंदिया शहर आणि ग्रामीण परिसरात तुळशी विवाह सोहळ्यासाठी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। तुळशी विवाहासाठी बाजारपेठेमध्ये ऊस खरेदीसाठी नागरिकांची लगबग बघायला मिळते। नंदुरबार जिल्ह्यातील हळदाणी ग्रामपंचायतचं विभाजन करत ढोरपाडात ही ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी नागरिकांनी केली आहे। मागणी पूर्ण न केल्यास आगामी निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे। कोकणात सीगल पक्ष्यांचं आगमन झालंय। आकाशात पांढऱ्या रंगाचे थवे उमटत आहेत। थंडीची चाहूल लागताच पक्ष्यांचं आगमन झालंय। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी कोकणी समाजाचा पारंपरिक डोंगऱ्या देव या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला। सकाळपासूनच गावोगावातून ढोल ताशांचा निनाद, पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने वातावरण मंगलमय झालं। रत्नागिरीच्या हरणे राजवाडीत एका वृद्ध व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपवलं। 40 लाखांच्या व्यवहारातून दोघांवरती मानसिक छळ असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। जळगाव जिल्हा बँक नोकर भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। शासनानं नवा आदेश काढल्यामुळे संचालकांच्या मनमानीला आळा बसणार आहे। स्थानिक उमेदवारांसाठी 70% जागा राखीव ठेवण्यात आल्या। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस 50 वर्षांची झालेली असून रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी रेल्वेचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला। यावेळेला केक कापून सेलिब्रेशन देखील करण्यात आलंय।